तर आम्ही आलेलो आहे चांगी एअरपोर्ट सिंगापूरच्या ज्वेल या अट्रॅक्शनच्या इथे एअरपोर्टमध्ये जे शेवटचे 5 मिनिटं आता झालेले आहे 10:30 वाजलेले. बघू शकतात बायको काय करते माहिती का, ती आहे आपल्यासाठी कॅब बुक करते, कारण की ना आता आम्ही पटकन जाणार आहे. रात्रीचे 12:30ची आपली फ्लाईट आहे, तर टायमाच्या अगोदर सगळ्या गोष्टी आपण प्रिपेअर करून ठेवलेल्या आहेत, तिथं आपण लवकर पोहोचून घेऊ म्हणून आम्ही 10:30 वाजता निघालेलो आहे. बायकोने कॅब बुक केलेली. चलो, आमचं सामान सुद्धा रेडी आहे. स्वस्त एकदम छोटं सामान पटापट पॅक झालेलं आहे आणि आम्ही निघणार आहे. फर्स्ट फ्लाईट पकडली आहे ना, आमचा डिनर टाईम झालेला आहे. बघू शकता तुम्ही 1 वाजून गेलेले आहे. मस्त आहे की बायको पनीर मखनी खाऊन झोपण्याच्या तयारीत आहे. आपली तर चिकन बिर्याणी झोपेत जेवण करते. तिला उठवलं जेव्हा आला ना ते टिंग टॉंग, मॅम व्हेज आहे नॉन व्हेज. मॅडम लगेच उठल्या, जेवून गेल्या. गरम आहे ना, खूप गरम आहे, तेच मेन आहे. चला आता गरम गरम खाऊन घेऊ, भेटू डायरेक्ट. आणि आम्ही निघालेलो आहे आता चेन्नई एअरपोर्टला पोहोचून. आमची सकाळी 5:30ची फ्लाईट आहे. कुठे काय पाहिजे, खाली खाली ए ना डिपार्चर डी आहे काय माहिती आम्हाला. मेट्रो स्टेशन आहे इथे समोर. हे काय वर चालली बघ, वरती जायचं आपल्याला. हा डी फॉर डिपार्चर मेट्रो. हे नाही बग्गी चालली. चल आलो ना आम्ही. इंटरनॅशनल डिपार्चर. अरे बापरे, बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. सीधा इथं नाही हे तरी वाटतं एअरपोर्ट सारखं, पण एअरपोर्ट नाही. हो बापरे, कोणत्या गल्लीतून चाललोय आम्ही साईडने चेन्नईला येऊन. आता इथून हे फर्स्ट लेअर आहे आपला. अरे विचित्र लेअर आहे. मेन म्हणजे इथे आम्हाला पाऊस भेटलेला आहे चेन्नईमध्ये. अबे काय पार्किंग लॉट आहे हे, तर पार्किंग लॉट आहे. एक्झिट आलो पप्पा. अरे टेंशन नहीं लेने का आपण. वेगळंच वाटतं काहीतरी. म्हणजे मी येऊन गेलो खूप वर्ष अगोदर येऊन गेलो चेन्नईला, पण डोमेस्टिक होतं ना. इंटरनॅशनल होतं, तर डोमेस्टिक मधून मी आलेलो. आता दिसत आहे आम्हाला LT2 टर्मिनल आहे जे इंटरनॅशनलसाठी, तिकडे जायचं आहे. पण जायचा रस्ता आहे ना अजून, तिथे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे असं खूप विचित्र वाटतंय, खूप वेगळं वाटतंय. बट इट इज वॉट इट इज. आतमध्ये भारी असणार ते मला कळतं आहे. थोडीशी कनेक्टिव्हिटीची थोडीशी मिसप्लेस आहे. आणि रात्री आपण आता 2 वाजता इथं पोहोचल्यानंतर हे सगळं कन्व्हिनियन्स सोपं नाही वाटत ना. रात्री थोडी भीती वाटते आपल्याला. नाही वाटत तुला भीती? व्हेरी गुड. आता दिसायला लागते लोक तुला. हो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. इथे पटापट चेक इन करायचं आहे. पुण्यामध्ये आम्हाला थोडेसे डिफिकल्टी आल्या की हे पळा ते पकडा, हे करा ते करा. पण आता मस्तपैकी झोप झालेली आहे, आराम झालेला आहे. आप जाएंगे आरामात पडले. 300 रुपीजचा चहा एक्झॅक्टली 3 वाजता, सकाळच्या 3 वाजता. हा चहाची विहीर घेऊन आलेली अख्खी मोठी 300 मध्ये. वापरे आणि हा आहे लँड झाल्यानंतरचा चेहरा. वा वा कसं वाटतंय. लवकर 45 मिनिटपेक्षा जास्त असं कसं होऊ शकतं. फ्लाईट लवकर पोचली. किती सुंदर व्ह्यू होता ना वरून.
वाव, मला तर किती भारी वाटत होतं. जसं की नंतर ते बोटवाला जो आला ना, तो अँगल खतरनाक होता राव. आणि नंतर चांगी एअरपोर्ट, अरे काय टचडाऊन केला प्लेनने, काय भारी वाटलं. आता तर कळेल आमच्या समोरच आहे. हे बघा, हे आहे चांगी एअरपोर्ट. अरे चलो अंदर. होय, पडू नको. बायको चालली होती पडून. पडायचा दिवस नाही, आता तर मजा करायचा दिवस आहे. तू पडलीस तरी चालेल, पण ना रेतीमध्ये पडली बाई. आमचा वॉक तर इथूनच सुरू झालेला आहे. इथून आमची फ्लाईट आली, तिथून ते इथे आता आम्हाला अरायवलपर्यंत आणि आमचे लगेज घ्यायला आणि इमिग्रेशन करायला ऑलमोस्ट आता 500 ते 600 मीटर होऊन गेलेले. तर सिंगापूरचा वॉक इथूनच सुरू होतो. क्रिसमसची वाईब आलेली आहे इथे मित्रांनो. आणि नाऊ वी आर हेडिंग टू इमिग्रेशन प्रोसेस. इमिग्रेशन प्रोसेससाठी सगळ्यात मेन गोष्टी ज्या लागतात त्या आमच्या हातात आहे. एकतर गोष्ट सगळ्यात पहिले व्हिजा लागतो, पासपोर्ट लागतो आणि हे जे SG अरायवल कार्ड. तर ज्यांनी SG अरायवल कार्ड नसेल काढलं त्यांनी SG अरायवल कार्ड काढून घ्यावं. आणि विचारायचं का लगेच? नाही, इमिग्रेशन नंतर लगेज मिळणार आहे. पहिले ही प्रोसेस करायची, पुढे आपलं लगेज तिथे रेडी असेल. ठीक आहे, चल. फक्त 5 मिनटं लागली आपल्याला यायला आणि आमच्या बॅगासुद्धा आलेल्या आहे. तर विचार करा किती इझी आणि किती फास्ट आमचं इमिग्रेशन प्रोसेस झालेलं असेल. बॅगची तर थोडी बऱ्यापैकी वाट लागलेली आहे, पण इट्स ओके. जी पण आहे, जी तेडी आहे मेडी पण मेरी आहे काय. फायनली जस्ट 5 मिनिटमध्ये इमिग्रेशन करून मी या लोकेशनला आलेलो आहे. सिंगापूरमध्ये आपला वेलकम झालेलं आहे. फोटो व्हिडिओ आमचे मस्तपैकी काढून सुद्धा झालेले आहे. तर हा व्ह्यू, हा खतरनाक व्ह्यू. फर्स्ट आमचं सिंगापूरमध्ये वेलकम असंच प्रकारे झालेलं आहे. सो मी तरी खाली थांबलेली आहे इथे आणि मी वेट करत आहे त्यांचं, जे की वर थांबलेले आहेत आणि या लिफ्टनी परत येणार आहे खाली. तर मी काय विचार केलेला की चला मी पहिले एक्सप्लोअर करते आणि मग त्यांना बोलवते. सो मी चेक केलं आधी आणि आता त्यांना बोलवते. लक्षच नाही आहे. इधर है ध्यान बॉस. So he is coming by. Can you see him? Yes. So he is coming by lift. Your lift is here. आणि आमच्यासारखे 1000-2000 लोक सुद्धा आलेले आहे हा इतका अवॉर्ड होऊया. हो, हे एअरपोर्टला विचार करा. हा, याला ज्वेल म्हणतात. बायको किती सुंदर वाटतं हे. वो तो व्ह्यूच खतरनाक आहे. तर आम्ही आलेलो आहे चांगी एअरपोर्ट, सिंगापूरच्या ज्वेल या अट्रॅक्शनच्या इथे. म्हणजे एअरपोर्टमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही प्रत्येक लेवलला जाऊ शकता. तिकडे वेगळे चार्ज असतील. ओके, ती चार्जेबल आहे अराउंड 750 रुपीज समथिंग. त्याच्यात तो गार्डन आहे मुलांचा आणि ते बंजी जम्पिंगचं दिसतंय ना तिथे, ते वालं. तर ते पेड आहे. एका याच्यात जाऊ शकता तुम्ही, पण हा सगळा फ्री वाले लोक त्यामुळे गर्दी आहे. फ्री की पब्लिक. सर जी निकल रहे हैं. इधर का जो सिग्नल है बहुत सही है ना. कुठे चालले तुम्ही? तर आम्ही ह्या टर्मिनल 1 वरून आम्ही वाया काय वॉक आम्ही गेलेलो ज्वेलमध्ये आणि आम्ही तिथे चेक केलं. वाव, कार खूप छान आहे तिथे. अब देखना मजा. आपल्या इकडे कसं लोक डायरेक्ट धावत निघतात. आपल्या इथे लोक कसे धावत निघतात, पण इथं तसं नाही आहे. हात पण नाही करत. भाई तू रोखले. येस, इथे प्रॉपर क्रॉसिंग होत असते. इथल्या गाड्या पण वेगळ्या आहेत ना, थोड्या छान आहेत एकदम.
असं चालू होतं आणि मग सगळे क्रॉस करतात. अभि कहाँ जा रहे हो? आम्ही नुसतं चक्रा मारतो आणि माझे पाय दुखून आले. आम्ही रात्रीपासून जागे तरी मला फिरवतात चालले. इथलं एअरपोर्टचं काही आहे की नाही सिक्युरिटी? कोणी जा, कधी जा, कुठेही निघा, काही करा. इमिग्रेशन माहिती आहे का, विदिन अ सेकंड झालेलं आम्हाला. हे तुम्हाला रेडीमेड हे दिसतंय का? तिथे डायरेक्ट रेडीमेड आमचं इमिग्रेशन झालं. नुसतं टॅप करा, स्कॅन करा अँड दॅट्स इट, राईट? बायोमेट्रिक. तर आता आम्ही चाललेलो आहे स्काय ट्रेनकडे. येस, स्काय ट्रेनकडून मग आम्हाला ती स्काय ट्रेन येणार आहे T2 टर्मिनलला आणि मग आम्ही T2 टर्मिनलवरून आम्ही MRT घेणार आहे फॉर आर हॉटेल चेक इन. फाइनली नोबडी कॉल्ड यू कि किसी को पड़ी नहीं होटल वालों को? तुम आओ जाओ बुक करो, उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. पैसा भरो, कुछ भी करो भाई. दोपहर को होता है ना, 2 वाजेनंतर होतं ना सगळं चेक. हा तरी पण 2 तर वाजले आहेत ना. चला, भारी आहे, खूप मोठं आहे पण कळत नाही काहीच. तर आता आम्ही चाललेलो, इथे लाईन लागलेली आहे फर्स्ट स्काय ट्रेन. ती फ्री ऑफ कॉस्ट असते आणि कुठे पण नेते फिरायला. कुठे पण नेते म्हणजे ज्वेलला राऊंड लावते ती. फायनली आम्ही आहे ना चांगी एअरपोर्टहून बाहेर निघालेलो आहे आणि MRTच्या इथे पोहोचलेलो आहे. कारण की आपण ट्रॅव्हलिंग ही मेट्रो, MRT म्हणजे मेट्रो आहे, ठीक आहे. यांच्याकडे बाय बस, बाय मेट्रो, बाय कॅब, ते दरवाजे उघडायचे बाकी आहे. आम्ही जस्ट पोहोचलो आणि दरवाजे बंद गेलेले. सो 2 मिनिटं थांबा, आम्ही दाखवतो. 2 मिनिटं थांबा, आम्ही तुम्हाला सगळं दाखवू कसं जायचं, काय नाही जायचंय. कोणत्या स्टेशनला जायचं आहे आपल्याला? मग माझे पाय दुखून आले पंजाब. व्हेरी नाईस. एअरपोर्ट फिरून चांगी एअरपोर्ट ते ज्वेलच्या नादाखाली आपण काय फिरतो, खूप ठिकाणी फिरावं लागतं आणि ते भेटत नाही एकतर. आणि फायनली आम्हाला भेटलेलं आहे आणि आमचं सगळं झालेलं आहे एअरपोर्टचं. आता आम्ही निघालेलो आहे मेन सिटीकडे निघायसाठी आपल्याकडे बरेच ऑप्शनपैकी एक आपण MRT ट्राय करतोय. माझ्याकडे बुक माय 4X आणि निओ दोघं कार्ड होते. तर दोघं कार्डने मी एक बायकोने वापरलं, एक मी वापरलं. सेम कार्ड दोघं नाही वापरू शकत, असं पण एक लॉजिक आहे. पण इट्स ओके, एक क्रेडिट कार्ड नाही, ते एक सेपरेट कार्डसारखं वापरलं जातं. आणि आम्ही आता करू 3 मिनिटात आपली यावेळी इथे दिसेल तुम्हाला. 3 मिनिटात आपली आता MRT येणार आहे. बघू. ओ भाई, आम्ही सिंगापूरला आलो आहे की धोबी घाटला. आता आमचं नेक्स्ट स्टेशनसाठी आम्ही आलो तर धोबी घाट दाखवतोय. टू धोबी घाट. आता एक जस्ट आहे ना मॅकफेर्सनला उतरलो आम्ही आणि मॅकफेर्सनहून आता आम्ही जाणार आहे पाया लेबार. हा, हे घे तुम्ही, तू ते घे. सांगून घ्या. नाही उचलायला बरोबर होतंय. चला, बरीच गर्दी. आता जाणार आपण पाया लेबारला आणि तिथून आपण सेंट्रल सिटीमध्ये जाऊ शकू आपण. बायकोने पूर्ण मॅप बीप घेऊन ठेवलेला आहे. दाखवतो मॅप तुझा. अरे फुल तयारीत एकदम बायको. असा पूर्ण मॅप आहे. कुठून स्टार्ट केलं आपण ना बघा, म्हणजे एअरपोर्टवरून एक्सपोला आलो. एक्सपोवरून आपण परत इकडे मॅकफेर्सनला आलो. मॅकफेर्सन आता चाललोय पण पाया लेबारला आणि तिथून जाणार आपण ही ग्रीनवाली लाईन जी आहे ना सिटीमध्ये, मेन सिटीसाठी. तर कोणाला पण मेन सिटीसाठी जायचं असेल ना तर हाच रस्ता तुम्हाला घ्यावा लागतो. बघा, चायना टाउन इथून बसले आपण की डायरेक्ट चायना टाउन, क्लार्क वे, काही करू शकतो. पर्पल कलर कोणताही करू शकतो आपण. ही मेन आपण जिथे घेतलं ते भारी आहे. पर्पल आहे, ब्राऊन आहे, ग्रीन आहे. फायनली पाया लेबरला पोहोचून आपल्याला आता नेक्स्ट ट्रेन चेंज करायची. तर इथे ना त्यांनी पूर्ण असं ग्रीन, ब्ल्यू, रेड, ऑरेंज हे सगळे कलर केलेले. त्या हिशोबात आपल्याला ना त्या लोकेशनला उतरून चेंज करावं लागतं कारण कनेक्टिव्हिटी असते. तर आता आम्ही फायनल लोकेशनला आलेलो आहे. फायनल ग्रीन लाईनला परत आलेलो आहे. आता इथून आपल्याला 3 केले. ग्रीन वरून आलो आम्ही येल्लोवर, येल्लोवरून आलो आम्ही परत ग्रीन साईडला आणि ग्रीन साईडने वर येऊन आपण चेंज करतोय. आणि आता ओत्राम पार्कला जायचं आपल्याला, मेन सिटीमध्ये जायचंय. आता
Passengers बघू leaving आता towards नेक्स्ट City Hall, जर्नी rest of place, towards me. बरेच प्लॅटफॉर्म Please येणार proceed to platform A. बायको झाली कन्फ्यूज. Moving रूम सर्विस है. तो ये है हमारा सिंगापुर का क्यूट सा रूम. और यही रूम हमारा अभी 5 दिन के लिए होने वाला है. बहुत गंदा दिख रहा था ये जो. तुमसे ना हो पाएगा. सही है 5 दिन का हमारा क्यूट सा रूम. फुटूसा है ऍक्च्युली ना. सिंगापूरमध्ये हीच गोष्ट आहे की सिंगापूरमध्ये तुम्हाला जागा भेटणार नाही. तुम्हाला ये दिखाओ क्या सही व्यू है. तो ये है, कोई बात नहीं. इट इज रिमोट कंट्रोलेबल. नाही. ये देखो हो डायरेक्ट सिटी व्यू. मेन सिटी मध्ये दिख घेतलं. नहीं रहा है, मतलब ये है यहाँ से ब्रिज जा रहा है, यहाँ पे फ्लावर्स ऐसे बहुत सुंदर सुंदर. फ्लायओव्हर आहे सिटीचा फ्लायओव्हर. दिसत नाही आहे एवढं. भारी आहे पण. चलो नाईस रूम. फायनली आमचा पहिला दिवस आणि पहिला हॉटेल स्टे झालेला आहे. आय थिंक तुम्ही झोपणार नाहीये. झोपू शकत नाही पण थकलेलो आहे. व चालत चालत माझे पाय जो लाल लाल होऊन गेले सगळे. अजून तर सुरुवातच झालेली आहे. सो आजचा व्लॉग आपण ना इथंच ठेवू. ठीक आहे. मस्त ट्रॅव्हलिंग झाली. हॅसल फ्री इमिग्रेशन झालं. काहीच नाही वेळ 1 मिनिट पण वेळ लागला नाही. आम्ही गेलो पंचिंग केलं निघून गेलो. कोणी माणूसच नव्हता आपल्याला चेक करायला. कारण की आपण अरायवल कार्ड केलेलं. तर अरायवल कार्ड करणं इम्पॉर्टंट आहे. नाही तिकडे पण तुम्हाला ऑप्शन मिळतात. आणि हे सगळं झालं की चुपचाप ट्रेन बस किंवा तुमच्याकडे जे ऑप्शन आहे त्या बसने तुम्ही तुमच्या हॉटेलला या, फ्रेश होऊन घ्या आणि नेक्स्ट प्लॅनिंगला स्टार्ट करा. आज आम्ही तर एअरपोर्ट आजच कव्हर करून घेतलेलं. आता बघू काय करतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या, कमेंट करून घ्या. सबस्क्राईब केलेलं असेल तर भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सिंगापूर दाखवायला. चलो. ह्या लोकांनी डेंटल किट दिलेलं आहे आणि मला सगळ्यात जास्त क्यूट काय वाटलं. तुझं मोठा होतो तरच कळेल तेव्हा किती तुझं किती क्यूट आहे. आणि ब्रश ब्रश बघू दे. नाईस. देसी इट्स सो क्यूट.